नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. हा व्हिडिओ एक करतोय हातकंब्यापासून पुढचा पालीपर्यंत. इकडचे अपडेट्स घेऊया आपण काय काय झाले. हातकंब्यापर्यंत काम ओव्हरऑल जर बघितलं तर बऱ्यापैकी झालंय आता, म्हणजे 85-90% झाले म्हणायला हरकत नाही. मधले थोडेसे पॅच काम चालू आहे, बाकी ओव्हरऑल रस्ता आता छान झाला आहे. हातकंब्यातनं पुढची परिस्थिती पालीपर्यंतची बघूया आपण. आणि ह्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी ड्रोन शॉट्स घेणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि आपल्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा, त्यावरती आपण चांगली चर्चा करू शकतो. ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया, चला माझ्याबरोबर. नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. हातकंबा पेट्रोल पंपापासून आपण निघालोय, म्हणजे हातकंबा तिठा. आणि ओव्हरऑल जर रस्ता आपण आत्ता बघितला तर चांगले दोन्ही बाजू व्यवस्थित झाल्यात, सुरू झाल्यात. आता हातकंबा गावामध्ये ते पुलाचं काम आणि तिथून थोडासा पुढचा जो डोंगरातला पॅच होता त्या ठिकाणी आपण बघूया काय परिस्थिती आहे. पण काम मागे सुद्धा मी सांगितलं की जरा आता स्पीड घेतलाय कामाने इकडच्या भागात, त्यामुळे लवकरात लवकर सगळे पॅच पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. मधली झाडं लावायला पण सुरुवात झाली आहे. ओव्हरऑल रस्त्याची जर इथली आता आपण एक क्वालिटी पण बघितली, विचारात घेतली, तर अगदीच काय वाईट नाही, ठीक आहे, चांगली आहे. म्हणजे काही ठिकाणी जे खराब आहेत, म्हणजे उंच सकलपणा आहे किंवा रस्त्यामध्ये आत्ताच खड्डे किंवा चिरा पडायला लागले आहेत, आपल्याकडे अजून तेवढं नाही दिसत आहे, ठीक आहे. फक्त एकच पुन्हा पुन्हा मी सांगतो, आज परत सांगेल, स्पीडवरती नियंत्रण ठेवा. वाटेल तशा स्पीडने आपण गाड्या नेऊया नको. सगळ्यात मोठं कारण ॲक्सिडेंटसाठी आहे ते म्हणजे ओव्हर स्पीडिंग आहे. स्पीडवरती नियंत्रण हे कुठल्याही परिस्थितीत पाहिजे. आणि इथे पुलाच्या ठिकाणी काम सुरू आहे. इथला हा थोडा मधला जो पॅच आहे हा दुहेरी वाहतूक आहे इथे.
पलीकडच्या बाजूचं पुन्हा पूल आणि त्याची कनेक्टिव्हिटी त्याचं काम सुरू आहे. हा छोटासा मधला जो पॅच आहे हा इथे दुहेरी वाहतूक आहे. थोडंसं इथे नाही म्हटलं तरी मोठी वाहनं आली तर ट्रॅफिक ब्लॉक होण्याची शक्यता आहे, गर्दी असेल त्यावेळेला. हे बघा इथे कट्टाकट्टी झाले आणि हे महाशय बघा मोबाईलवर गप्पा मारत तो हेवी ड्युटी ट्रक चालवत निघाले. अपघात झाला की मग आम्ही सरकारच्या माती खापर फोडतो, पण हे अशी लोक त्यांचं काय. इथून डावीकडे आपला जुना रस्ता गावातून जाणारा तो आता बंद झाला. हातखंबा पुलावरनं थोडेसे ड्रोन शॉट घेतले आणि आता पुढे निघालोय आपण. आता जरा ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यामध्ये कंटेनर्स बऱ्याच प्रमाणात चालले. फक्त पूर्वीसारखं आता नाही राहिलं. पूर्वी जे आपल्याला गावात न जाताना जो त्रास सहन करावा लागायचा तेवढा आता त्रास इथे नाही होणार. रस्ता सोच आहे, ठीक आहे, पण ते गावातनं एवढ्याशा रस्त्यावरून त्याच्यात पुन्हा तो खराब रस्ता फुटलेला तसं जाण्यापेक्षा हे चांगलं आहे कितीतरी पटी. आणि पुढची आणखीन एक चांगली बाब म्हणजे पुढचा जो कनेक्टिंग पार्ट आहे तोही पूर्ण झालेला आहे. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं असेल, आपल्याला डावीकडे खाली उतरावं लागत होतं आणि मग उजव्या बाजूला आपण वरती येत होतो. नवीन रस्ता झाला तिथे. आता मात्र पुलापासून हा सगळा पुढचा कनेक्टिंग पार्ट झालेला आहे, त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला कुठलाही त्रास न होता तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. फक्त इथे डायव्हर्जन आहे, कारण समोर येणारं ट्रॅफिक तिकडनं येत आहे. ते थोडंसं बघा, मोठ्या ट्रकवाल्यांना जरा धोकादायक आहे. इथला टर्न करून ठेवला आहे तो. त्याची डाव्या बाजूची दोन्ही चाकं वरनच गेली. छोट्या गाड्यांना ठीक आहे, मोठे जे ट्रेलर्स चाललेत त्यांना तिथलं जे वळण आहे करून ठेवलेलं डायव्हर्जनचं, तिथे वळायला तेवढी स्पेस नाहीये. तर पालीतनं पुढे आता पालीतनं हातकंब्यातनं पुढे प्रॉब्लेम्स तसे आता राहिलेले नाही. बऱ्यापैकी सगळं काम झालेलं आहे. एक 2-3 मध्ये अजून पुढे स्पॉट येतील, त्या स्पॉटला मात्र थोडंसं काम चालू आहे अजून.
त्या रस्त्यात काहीतरी कोणाचं तरी पडत पडत गेलेलं आहे. पलीकडची बाजू बघा, थोडासा मधला पॅच तो डांबराचा तसाच ठेवलाय. काही ठिकाणी असे आहेत रस्ते डांबरी तसेच आहेत. इथे आता आलं हातकंबा पोलीस मदत केंद्र, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस मदत केंद्र. इथे आता उजवीकडे झरेवाडी. हा झरेवाडी आम्हाला पहिल्यांदा मला गाव तसं माहीत पण नव्हतं. माहिती असायची नर्सरी, गाडीतनं जाता येता ती दिसायची नर्सरी, गव्हर्नमेंट नर्सरी मला वाटतं ते, त्याच्यामुळे ते माहीत होतं. इथून हा झरेवाडी रस्ता आहे. हा सुरुवातीला समजायचा पण नाही हा रस्ता इथे आहे म्हणून. आपला हा उजवीकडनं जाणारा जुना रस्ता. उजवीकडून फिरून चढून त्या झाडाच्या तिथनं आता इकडे बघा टपऱ्या पण झाल्या सगळ्या मोठ्या मोठ्या बांधून. तिथलं जे पूर्वीचं जुनं वळण होतं तिथे ड्रोन शॉट घेतलेत. थोडंसं पुन्हा आपल्याला एक बघता येईल की जुना रस्ता कसा होता आणि आज आता आपण किती सुखाने जातोय. हा खूप आपण खाली आलोय, म्हणजे मूळ रस्ता जो होता तो खूप उंचावर होता, ते सगळं मध्ये फोडून रस्ता खाली झालाय. इकडे आता जर बघितलं ना सगळीकडे हॉटेल्स जोरात चालू आहेत, हॉटेल व्यवसाय. पावलोपावली तुम्हाला टपरे आणि हॉटेल दिसायला लागले तिकडे. तसं बघायला गेलं तर हे जे गाव होतं तिथे काहीच नव्हतं. चरवेली काही म्हणजे लिटरली काही नव्हतं. ही मला 2-3 जी डाव्या हाताची जुनी घरं आहेत आणि उजव्या हाताला काही कौलारू घरं दिसत आहेत बसती, तेवढी मला आठवत आहेत. नंतर तर हळूहळू सगळं आता विस्तार झालाय, वाढत गेलाय सगळं. प्रगती प्रगती प्रगती. विकास आणि भकास
दोन गोष्टी आहेत, त्यांचा समतोल जर साधला तर चांगलं बघायला मिळेल, नाहीतर काहीतरी वाईट होईल. नुसताच विकास बघत बसलो आणि निसर्गाकडे दुर्लक्ष केलं तर सगळं भकास करून टाकणार. दोन्ही गोष्टी व्यवस्थित साध्य झाल्या पाहिजे. आता इथे आलं कापडगाव. कापडगावात असला पूर्वी तर इथे असं मोठं वळण होतं. माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता येईल. आपल्याला या व्हिडिओ एक बघतो मी जुनं त्या काढून पिक्चरमध्ये, पिक ज्याला म्हणतात ना, पिक्चर इन पिक्चर, तसं तुम्हाला ते जुनं वळण कसं होतं ते दाखवतो. जुन्या आठवणी येतात कितीही केलं तरी त्या विसरू शकत नाही. रेग्युलर जे प्रवास करतात त्यांना त्या आठवणी तीव्र असतात. इथे सुद्धा बघा, हे दोन्हीकडचे रस्ते आता झाले. हे पण काम इथे खूप रखडलं होतं, झालंय. दोन्ही बाजू चालू झाल्या आहेत. तर जेव्हा रेग्युलर आपण ट्रॅव्हल करतो एखाद्या रूटवरून, त्यावेळेला आपल्याला ते समजत असतं की इथे हा बदल झाला, तिथे हा बदल झाला, किंवा काहीतरी चेंज झाले. क्वचित येणारे असतात, त्यांना माहिती नसतं पूर्वी काय होतं. माझा एक तो प्रयत्न असतो जुन्या गोष्टी सांगणे, आठवण करून देणे, जेणेकरून जे नवीन आहेत त्या रूटला किंवा ज्यांना अजून पहिल्या गोष्टी माहिती नाहीत त्यांना त्या माहीत होतात. आणि ते नेहमी ट्रॅव्हल करणार आहेत, पण काही वेळेला कसं होतं, कालांतराने आपण विसरतो काही गोष्टी. जास्तीत जास्त ते उजळणी मी करून देतो. आणि मला जुन्या गोष्टींमध्ये रमायला आवडतं. जुना काळ आमच्या लहानपणचा, आमच्या शाळेतला, त्यावेळेला खूप आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे पैसा लोकांकडे कमी होता, पण सुख मात्र भरपूर होतं, भरपूर सुख, समाधान. आणि आज उलट झालंय. आता सुख काय नेमकं तेच आता समजत नाही लोकांना. पैसा म्हणजे सुख असं एक समीकरण बनत चाललंय, या बंद आहे किंबहुना. जो तो आपला नुसता भरपूर पैसा कसा मिळेल ह्याच्या मागे आहे. पैसा मिळवा त्याच्याबद्दल काय दुमत नाही, पण चांगल्या कामासाठी खर्ची पण घाला. तो चांगल्या कामासाठी याचा अर्थ फिरण्याचा आनंद आहे का, एखादा तुम्हाला चित्रकलेची आवड आहे, चित्र काढा. फोटोग्राफीची आवड आहे, फोटोग्राफी करा. मी सुद्धा हे व्हिडिओ करतो माझी आवड म्हणून करतो, हा काय प्रोफेशन नव्हे, किंवा याच्यातनं भरपूर पैसे मला मिळत आहेत त्या कोण मला पैसे देतो असंही नाही. माझी आवड म्हणून मी करतो, छंद म्हणून. त्या मधल्या सगळ्या खाणाखुणा पुसत आता आपण पालीपर्यंत येऊन पोचलो. कळत पण नाही आता पालीपर्यंत कधी आलो. पालीचा आता एंट्रन्स. तिकडची जरा माती चांगली दिसते. झाडांना वगैरे उपयोगी आहे की नाही मला माहिती नाही ही माती. हा बघा सगळा डोंगर झाला साफ सूफ करून टाकलेली, काही राहिलंच नाही त्याच्यात. पालीपर्यंत आलो आणि थोडी गडबड झाली काहीतरी. काय बॅटरीचा इश्यू झाला काय समजत नाही. गोप्रो बंदच पडला, त्यामुळे रेकॉर्डिंग थांबलं. परत आता गाडी वळवून आणली आणि आता पुलाच्या दिशेने आपण चाललोय, पालीच्या दिशेने.
ते पालीचं हे काम जे आहे ते भराव वगैरे घालून आता पुलाचं काम कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे आपण रत्नागिरीच्या दिशेने पालीकडे जातानाच पलीकडची बाजू आता बघू आपण काय झालंय. पण इथपर्यंत मात्र पुलाचं काम ओके झालंय. आणि मध्ये सुद्धा जे गर्डर वगैरे किंवा पुलाचं जे मधलं काम आहे ते सुद्धा आता बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे म्हणायला हरकत नाहीये. इथे लो एंड करत आलेलं आहे, म्हणजे असं इकडच्या बाजूने ना एकदम असा खाली उतरलेला आहे पूल. गाडी काही वेळेला असं असतं की पटकन अंदाज येत नाही आणि गाडी खालनं न्यायला बघतात. इथे जरा ते सांभाळायला लागेल. दोन साईडचे जे उतार आहेत तिथे हाईट एकदम कमी आहे आणि बऱ्यापैकी सगळीकडे आता हे पुलाच्या इथे बघा बांधकाम जोरात चालू आहे. झालंय व्यवस्थित. एकदा हा पूल झाला की मग बाजारपेठ हा विषय बंद होईल. आणि नॅशनल हायवे 166 मात्र माझ्या मते हा सर्व्हिस रोडच राहणार आहे. इथून तुम्ही डावीकडे कोल्हापूर रोडला जाल. हा पूल जो आहे हा मुंबई गोवा हायवेसाठी आहे. पुलावरनं डायरेक्ट तुम्ही हायवेला गोव्याच्या दिशेने जा. तिथे आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आलो. हा व्हिडिओ मी थांबवतो इथे. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलबद्दलची माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की सांगा. आत्तापर्यंतच्या आपल्या सहकार्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.